जेव्हा आम्ही इथे सत्तेमध्ये आलो त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला. आत्ता का कापलं जातंय? तुम्ही शांत बसा रे जरा, नाही तर तू ये इकडे आणि मार बोंब परत सारखी. एकही झाड कापलं नाही त्यावेळेला. उत्तम सुंदर चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला. त्यावेळेला प्रशासकांचा आणि ज्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला. बॉस्टनमध्ये पण सत्कार झाला त्यांचा, अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला. मग आता काय चालू आहे? मी त्या दिवशी म्हटलं ना की ही तपोवनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाहीये हे. यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आत्ता याच्यावरती कुंभमेळा करायचा. कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्याही घशात घालायची जमीन. सगळं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. आज त्यावेळेला जे महाराष्ट्रातल्या कुठच्याही बाकी शहर सोडा, जेव्हा ते अनेक उद्योगपतींकडनं ज्यावेळेला या नाशिक शहरामध्ये पैसे आणले, रतन टाटांपासून अनेक लोक ज्यावेळेला इथे नाशिकमध्ये आले, काय त्यांचा संबंध होता नंतर? साधी गोष्ट नुसतं फक्त वाचून दाखवतो तुम्हाला कळेल की काय काय पहिले फक्त 5 वर्षात काय झालं. आज नाशिक शहराला मुकणे धरणापासून आपण त्यावेळेला पाईपलाईन आणली. नाशिकच्या पाण्याचा पुढच्या साधारणपणे 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपवून टाकला. हे 5 वर्षात केलेले आहे. त्याच्यानंतर जीपीएस त्याला लावलेले सगळ्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये माणसं असायची. घंटा गाड्या सुरू केल्या. घनकचरा प्रकल्प सुरू केला. ज्या घनकचरा प्रकल्पाबद्दल तिकडे त्या कचऱ्यामधनं विटा, खत सगळ्या गोष्टी आज नाशिकमधले अनेक शेतकरी घेऊन जात आहेत. तिथून जाता येताना तुम्हाला वास पण येणार नाही की इथे घनकचरा प्रकल्प आहे म्हणून.